ड्रामा केला ना सकाळ सकाळ. ठीक आहे. तर आज आहे बुधवार आणि ऑफिसमध्ये आहे पॉटलक. मी तिथली वकडी लावली का माहिती लावली असेल. तर आज आहे ऑफिसमध्ये पॉटलक. मी घेऊन चालली आहे खीर. माझ्या मम्मीने बनवली आहे, छान खीर बनवते ती. आणि मी घातली आहे साडी, नेसली आहे साडी आणि मी चालली आहे ऑफिसला. आणि मी एवढी वेळी आहे, घाई गडबडीत मी ब्लश लावायचं विसरली. कशी आहे ना मी. आणि या साडी आणि हिमुळे मला चालताना खूप त्रास होतो आणि मला नाही कळते मी व्हिडिओ कसा काढू. कारण का एका हाताला बॅग अटकवली आणि एका हातात फोन धरून तो हात दुखायला लागतो. ठीक आहे. त्यामुळे आणि दुसऱ्या हातात मी खिरीची पिशवी पकडली आहे. त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो. आणि ऑलरेडी 10 वाजून गेले. मला पटापट पळावं लागणार आहे, नाहीतर लेट मार्क लागेल. ठीक आहे. सगळी माझ्याकडे मी एलियन असल्यासारखी बघताय. माहीत नाही मी एवढी छान दिसते साडीमध्ये, मला नव्हतं माहिती. लोक बघतात माझ्याकडे. प्रिटी प्रिटी प्रिटी. साडी कोणत्याही बाईला सुंदरच दिसते. ठीक आहे. त्याच्यावर तुमच्या दिसण्यावरती काही नसतो. कोणत्याही बाईने साडी घालली तर सुंदरच दिसते. ही एक साडीची खासियत आहे. आणि मला असं वाटतं मला ना पळावं लागणार आहे, त्यामुळे व्हिडिओ बंद करावा लागणार आहे. मग मी आज तुम्हाला दुपारी ऑफिसची टूर करवते. कोणी काय आणलं कोणी काय आणलं ते. मी व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे आय एम नॉट होपिंग की खूप काही जास्त भेटेल आज मला खायला. सुसाईड कारण का सगळे नॉन व्हेजिटेरियन आहेत. सगळ्यांनी खूप लोकांनी ठरवलं की नॉनव्हेजच आणणार आहेत. काही 1-2 लोकांनी जसं मी आहे ज्यांनी ठरवलं की काहीतरी व्हेज आणायचं. मी सगळ्यांसाठी खीर आणली आहे, बघूया. ठीक आहे. कोणते तरी सर पुरणपोळी स्वप्नील सर पुरणपोळी आणणार होते आणि कोणतरी श्रीखंडपुरी आणणार आहे. तर बघूया आता काय होतं ते. ठीक आहे. दुपारी भेटूया. टिल द टाईम बाय बाय. ओ मी निघाली आहे ऑफिसमधून. ठीक आहे. आज 6:15 वाजता निघायला. बिकॉज वी हॅड अ न्यू जॉईनिंग. ओके. सॉरी मी इंग्लिशमध्ये का बोलते आहे. सॉरी. एक नवीन जॉईनिंग होतं आज. नवीन जॉईनिंग होतं म्हणजे पेक्षा नवीन अरे यार मी खूप फंबल होते. ठीक आहे. एक न्यू जॉईनिंग होता. ठीक आहे. बट ही वॉज लाईक काय बोलतात ते प्रिव्हियस एम्प्लॉई होता इकडचाच. मग त्यांच्यावर बसण्यात बाकीच्या गोष्टी बोलण्यात रिक्वायरमेंट समजण्यात खूप वेळ गेला आणि मी निघाली आहे. सॉरी मी दुपारचा व्हिडिओ नाही काढू शकले कारण का माझ्याकडे असेल तो व्हिडिओ बघायला लागेल, ग्रुपमध्ये चेक करते मी. पण एवढं सगळं फटाफट होत गेलं आणि मला माझा मोबाईल शोधायचा पण टाईम नव्हता. ठीक आहे. म्हणजे लोक डबा खोलण्यात प्लस मग वाढायची पटापट घाई झाली, त्यामुळे मला शूट नाही करता आला. आणि मी माझ्या पर्सनल गोष्टीच्या ऑफिसच्या वेळेत नाही शूट करू शकत ना. सो मे बी बेटर लक नेक्स्ट टाईम. हां आज माहीत नाही का झालं. आज मी खूप साऱ्या गोष्टी चुकीच्या बोलते. मे बी मला उशीर झाला आहे किंवा साडीमुळे मला चालता येत नाही आहे. खूप गोष्टी कळत नाही आहेत. डोक्यात एक चालू आहे, मी फटाफट बोलते. ठीक आहे. होल्ड ऑन. तर हां पण पॉटला खूप छान झाला. ज्या लोकांनी घरी नव्हतं बनवलं. हे वाव काय डॉग आहे. लेट मी शो यू गाईज. लुक ॲट हिम. क्यूट. मला ब्रीड नाही माहिती. आय एम सॉरी गाईज बट ही इज व्हेरी क्यूट अँड क्यूट. किती छान होता तो. मला ना इकडे भेटतात असे नेहमी डॉग्स. तुम्ही ऑलरेडी दोनदा बघितला असेल. आणि मला खरंच हस्की खूप आवडतं. जे एकदम व्हाईट असतं आणि त्याची डोळ्याशी घारी निळे असतात. असा एकदम वुल्फसारखा दिसतो तो. किती छान वाटतं माहिती आहे बघायला. आणि आता मला खूप गर्दी भेटणार आहे. खरं खूप गर्दी भेटणार आहे मला आज. तर मला निघायलाच उशीर झाला आहे. या साडी आहे त्यामुळे मी करू शकत नाही. त्यातल्या त्यात मी हिलवाले सँडल घातले. किती हुशार आहे ना मी. आणि मी ना नवीन लिप बाम मागवला होता, त्याचा पण व्हिडिओ काढा. यार मी सगळ्या गोष्टी विसरते यार. शिट.
आणि आणि माझी ही सवय रितान पण शिकला शिट बोलायची. ठीक आहे, तर सकाळी ना मला माझ्या स्कूलमध्ये सर भेटले होते जिथे मी 5th to 10th पर्यंत अभ्यास केला होता. ठीक आहे, ते काहीतरी इकडे कामासाठी आले होते आणि त्यांनी मला ब्लॉग शूट करताना बघितलं. त्यांनी मला विचारलं तू तीच पूजा आहे? म्हटलं हो सर मी तीच पूजा आहे. आणि मला विचारलं काय काम करते, मग मी सांगितलं आमच्या सरांना तुम्ही काय काम करते ते. गुड व्हेरी गुड कीप इट ऑन कीप गोईंग ऑन असंच काहीतरी बोलले. म्हटलं ठीक आहे सर थँक्यू सो मच फॉर युअर अप्रिसिएशन. स्कूलमध्ये असताना तर कधी भेटलं नाही मला. तेव्हा तर तुम्हाला सारखं असं वाटायचं अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा. काय अभ्यास करा? आमच्या स्कूलला ना म्हणजे स्कूल चांगलीच होती बट ऑब्वियस फक्त आमच्याकडे सायन्स लॅब नव्हती ना स्पोर्ट्स ग्राउंड होतं, फक्त स्कूल होती. पण चांगली होती आमची स्कूल, म्हणजे आमच्या एरियात तरी चांगली होती स्कूल. पण मला अभ्यासापेक्षा नेहमी एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टींमध्ये जास्त रस होता. लाईक रनिंग म्हणा, लपाछपी म्हणा, खो खो म्हणा. कबड्डी नाही खेळत आली, तो कधी माझा खेळच नव्हता. त्यामुळं या डिझायनिंग म्हणा, ड्रॉइंग नाही डिझायनिंग, कपडे डिझाईन करणं वॉज अ व्हेरी क्रिएटिव्ह पर्सन. आय एम स्टील क्रिएटिव्ह पर्सन. कारण का तुम्ही माझ्या आरीवर्कचे व्हिडिओ तर बघतच असाल नक्की नाही. मग सो मी क्रिएटिव्ह पर्सन ते पहिल्यापासून. आणि ना मला वाटतं आपल्या इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये ना थोडासा गॅप आहे, खराब नाही आहे, थोडासा गॅप आहे जो आपल्याला कवर करायला हवा. जेणेकरून ज्या मुलांना पहिल्यापासून जी आवड आहे ना त्याच्यामध्ये जायला हवं. सॉरी व्हिडिओ नीट येत नाही आहे कारण का ह्या झाडांमुळे ना लाईट खूप कमी येते. ठीक आहे, तर आपल्या इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये थोडासा गॅप आहे जिथे ना का आता लहानपणापासून आपल्याला त्या गोष्टी शिकवल्या जात नाही ज्या आपल्याला शिकायच्या असतात. 1 ते 10वी सगळ्यांना कंपल्सरी तेच अभ्यास आहे. तर मी म्हणते ज्या बाहेरच्या देशांमध्ये जेव्हा एखाद्या मुलाला फुटबॉल आवडतो तेव्हा त्यांच्या शाळेतले लोक त्याला फुटबॉलसाठी प्रोत्साहन देतात आणि बाकीच्या अकॅडमिकसाठी त्यांचा थोडा सिलेबस वेगळा असतो. जे लोक स्पोर्ट्समध्ये असतात त्यांचे खेळणं थोडं त्यांचा सिलेबस थोडासा वेगळा असतो कारण का त्यांना स्पोर्ट्समध्येच करिअर करायचं असतं. तसं आपल्या इथे नाही. आपल्या इमध्ये ना सेम रिपिटेटिव्ह पॅटर्न आहेत अभ्यासाचे. ते नसून पर्टिक्युलर जेव्हा आपण कॉलेजला जातो तेव्हा आपण बाकीच्या गोष्टी शिकतो. पण माझं असं मत आहे की लहानपणापासूनच मुलांना काय म्हणतात बेसिक गोष्टी आल्या पाहिजे नाही. जसं की जेवण बनवणं. ठीक आहे, हा स्कूलमध्ये सब्जेक्ट असला पाहिजे. हप्त्यातून 2दा शिकवलं पाहिजे. गार्डनिंग करणं शिकवलं पाहिजे नाही. प्लस प्लंबिंगचं काम, इलेक्ट्रिशियनचं काम, कारपेंटर ह्या गोष्टींना हप्त्यात नाही 1-1 दिवस जरी 1-1 तास एक्स्ट्रा घेऊन तुम्ही ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या मुलांना रिअल आयुष्यामध्ये कामात पडणार आहेत तर त्या खरंच खूप चांगल्या होतील. आणि हे आपल्या इकडे नाही आहे, बाहेरच्या देशांमध्ये आहे. त्यांना बाकीच्या एज्युकेशन बरोबर ह्या गोष्टी पण भेटतात. तर ह्या गोष्टी जर ठीक आहे शाळेत नाही शिकवत तर आपण आपल्या घरी तर शिकवू शकतो ना. ज्यांचे वडील कारपेंटर आहेत त्यांनी मुलांना थोडं कारपेंटरचं मग शिकवावं आणि ज्यांचे वडील इलेक्ट्रिशियन आहेत त्यांनी अशा स्वतःच्या मुलांना तर शिकवा. मी म्हणते पण ह्यांनी जर मुलं एक्सचेंज केली तर म्हणजे काही दिवस तुमचा मुलगा माझ्याकडे इलेक्ट्रिशियनचं काम शिकेल आणि माझा मुलगा तुमच्याकडे कारपेंटरचं काम शिकेल. ह्याही गोष्टी होऊ शकतात पण ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या इकडे घडत नाही आहे. त्यामुळे ना आपल्याला बेसिक गोष्टींसाठी ना सगळ्यांवरती डिपेंड राहावं लागते. आय नो ह्याने काही लोकांचे घरं चालतात, मी नाही म्हणत नाही आहे. पण अशी एखादी इमर्जन्सी सिच्युएशन आली, तुमच्या घराचा पाईप फुटला आणि नाही भेटला तुम्हाला प्लंबर तर काय करणार तुम्ही? तुम्हाला बेसिक गोष्ट तर आली पाहिजे, बरोबर की नाही? हे माझं मत आहे. ठीक आहे, खूप जास्त बोलले मी बट मी आज खरंच खूप छान दिसते, एकदम अशी क्यूटू. कोणी तारीफ करू नको, मी स्वतःची तारीफ नेहमी करते. कारण का ना मला एक गोष्ट माहिती आहे, खूप साऱ्या लोकांना आपण चांगले दिसत असू ना तर ते लोक आपली तारीफ नाही करणार. त्यामुळे स्वतःवरती प्रेम करा, स्वतःच्या मुलांवरती प्रेम करा बस. चला आता मी भुयारी मार्गातनं जाणार आहे त्यामुळे बाय बाय.